नमस्कार मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी हा व्हिडिओ कोणावरती बनवतोय। मित्रांनो, जो शिकारीचा वाघ असतो तो वाघ सहसा जास्त कुठे आपणास फिरताना आढळत नाही। कारण शिकारीच्या वाघाचा अस्सल शिकारी वाघ हा नेहमी शिकारीच असतो, परंतु त्यातील माहिर जो असतो तो कायम दबा धरून राहिलेला असतो। कोणत्या तरी झाडाच्या, कोणत्या तरी फांदीच्या किंवा कोणत्या तरी झाडाझुडपाच्या आडोशाला तो दबा धरून आपल्या शिकारीची वाट बघत असतो। ज्यावेळेस एखादी शिकार आपल्या टप्प्यामध्ये येत आहे त्यावेळेस तो मात्र अत्यंत शांत होऊन त्या आपल्या शिकारीकडे निरीक्षण करत असतो। कोणत्याही प्रकारचे मनामध्ये त्याच्या घाई नसते, गडबड नसते आणि ज्यावेळेस ती शिकार आपल्या टप्प्यात आली आहे असं समजतो त्यावेळेस मात्र तो अगदी करेक्ट आणि परफेक्ट अशी त्या ठिकाणी झडप मारतो आणि ती शिकार आपल्या ताब्यामध्ये घेतो। मित्रांनो, ही गोष्ट राजकारणामध्ये सद्यस्थितीला लागू होत आहे आणि ही गोष्ट लागू होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये। राज ठाकरे सुद्धा मित्रांनो सद्यस्थितीला राजकारणामधील दबा धरून बसलेला वाघच आहेत। ते जास्त कुठे प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत किंवा ह्या वर्षभरामध्ये त्यांच्या वैयक्तिक कोणत्याही पक्षाची जास्त सभा झालेल्या नाहीत। शिवाजी पार्कवरील त्या ठिकाणची पाडवा मेळाव्याची सभा सोडता त्यांच्या ज्या काही 3-4 सभा झाल्या त्या महायुतीच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी सभा झाल्या आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची त्यांच्या जास्त सभा नाहीत। आणि जी काही गुढीपाडव्याची सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी काही महाराष्ट्राविषयीचे मुख्य मुद्दे मांडले होते। असं बघायला गेलं तर पक्षाविषयी किंवा भविष्यातील आपल्या राजकारणाच्या ध्येय धोरणाविषयी, स्ट्रॅटेजीविषयी राज ठाकरे सहसा कोणतीही भूमिका जाहीरपणे मांडत असताना दिसत नाहीत। त्यांचे जे काही पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे जे काही मेळावे होत आहेत ते मेळावे त्या ठिकाणी अत्यंत गुप्त पद्धतीने होत आहेत। त्या मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भूमिकेविषयी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविषयी कोणत्याही प्रकारची वाच्यता बाहेर होताना दिसत नाही। त्या पद्धतीची गुप्तता सुद्धा त्या ठिकाणी पाळली जात आहे। आपण बघितलं असेल लोकसभेला सुद्धा राज ठाकरे यांनी कोणतेही उमेदवार न देता, खरं तर त्यांना महाराष्ट्रातील 48 पैकी 40+ ठिकाणी चांगल्या पद्धतीचे पक्षाचे उमेदवार देता आले असते, परंतु त्याच्यामधील किती उमेदवार विजय होतील हाही तितकाच संशोधनाचा विषय असला तरी मात्र राज ठाकरे यांनी त्या ठिकाणी सुद्धा चाणाक्षपणा दाखवला आणि झाकलीमुठ 1.25 लाखाची ठेवली। झाकलीमुठ 1.25 लाखाची ठेवणं हे किती महत्त्वाचं असतं राजकारणामध्ये हे राज ठाकरे यांनी दाखवून दिलं। त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल की एकनाथ शिंदे यांनी सुद्धा राज ठाकरे यांना 2 जागा तशा देऊ केल्या होत्या, परंतु अट इतकीच होती की त्या दोन्ही जागा तुम्ही धनुष्यबाण या चिन्हावरती लढा। परंतु राज ठाकरे आपल्या पक्षाचं इंजिन हे चिन्ह सोडून इतर चिन्हावरती लढायला त्या ठिकाणी गेले तर नवलच, आणि त्यावरती राज ठाकरे अजिबात मान्य झाले नाहीत आणि मला सीटच नको म्हणून त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। आणि त्याच्यानंतर सुद्धा राज ठाकरे यांनी लोकसभेची निवडणूक होते विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी जी कोकणची मतदारसंघाची निवडणूक लागली त्यासाठी पक्षाच्या लेटरद्वारे अभिजित पानसे यांची उमेदवारी डिक्लेअर केली, परंतु देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावरती दाखल झाले आणि त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काही खलबत झाली आणि त्यानंतर अभिजित पानसे यांनी उमेदवारी माघारी घेतली आणि महायुतीचे उमेदवार श्रीयुत निरंजन डावखरे यांना त्यांनी पाठिंबा दिला। मुळात राज ठाकरे सद्यस्थितीला आपली झाकलीमुठ 1.25 लाखाची का ठेवत आहेत, कोणत्याही प्रकारे निवडणूक लढवता शांत का बसत आहेत, तर याचं कारण ही तितकंच सत्य आहे की राज ठाकरे यांना कोणत्याही 1 किंवा 2 किंवा 4 जागेमध्ये समाधान मानायचं नाही। त्यांना भविष्याची राजकारणाची दिशा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्यातील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असलेला सत्तेचा वाटा हा मोठाच असला पाहिजे किंवा तो मोठ्या भावाचा असला पाहिजे, हे राज ठाकरे यांच्या सतत डोक्यामध्ये तो विचार येतोय। आणि त्यामुळं सद्यस्थितीला जरी आपल्याला 2 पावलं मागं यायची वेळ आली तर आपण येऊ, परंतु निशाणा मात्र आपला लांबचा आणि व्यवस्थितच असला पाहिजे असंच त्यांच्या मनामध्ये विचार आहे।
आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुका अगदी महिन्या 2 महिन्यावरती येऊ घातल्यात, महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि त्यामुळं राज ठाकरे यांनी स्वतःला एका महाराष्ट्रापुरतं राजकारणाला मर्यादित केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे यांना विधानसभा आणि मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सारख्या त्या ठिकाणी महानगरपालिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि राज ठाकरे सद्यस्थितीला दबा धरून बसलेले आहेत ते ह्याच निवडणुकांसाठी आणि हा दबा धरून बसलेला वाघ एक दिवशी नक्की झडप टाकणार, परंतु ती झडप अगदी परफेक्ट असेल, अगदी स्ट्रॅटर्जीनं भरलेली असेल, ती झडप विजयी षटकार मारणारी असेल आणि त्याच्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेच्या व्यासपीठावरती, सत्तेच्या राजमार्गावरती नेणारी असेल आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ह्या 18 वर्षाच्या संघर्षमय राजकारणाला, ह्या 18 वर्षाच्या अपयशाच्या झगडणाऱ्या अत्यंत ज्या पद्धतीनं अमावस्येच्या रात्रीला कोणत्याही प्रकारचा प्रकाश दिसत नसतो, परंतु त्या अंधारात सुद्धा वाट काढायची असते, ती वाट महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या 18 वर्ष झालं काढते. त्या वाटेला कुठेतरी प्रकाशमान करण्यासाठी तमसो मा ज्योतिर्गमय हे ज्या पद्धतीनं वाक्य आहे त्या पद्धतीनं प्रकाशाकडे नेणारी वाटचाल हे राज ठाकरे कळतील आणि त्याच वाटचालीचं प्रलित, त्याच वाटचालीचं प्रचित काय तर सद्यस्थितीला राज ठाकरे हे दबा धरून बसलेले आहेत, एवढंच नक्की. धन्यवाद.